नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? छानच राहा. माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. बघा, आज मस्त इथं 2-3 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत कट करून असे, आणि अगदीच मऊसूत हे बटाटे शिजलेले आहे बरं का. मग पहा बरं, आपल्याला आज याच्यापासून काय बनवायचं, अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवायची की तुम्ही बिगर भाकरीची सुद्धा खासान आणि बिगर पोळीशिवाय सुद्धा खासान अशी आहेत. आणि खरं सांगू का, गरम गरम खाण्यात तर वेगळीच मजा आहे. अगदी मस्त असा खरडा वाटून घेतला आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. एवढा काय घालणार नाही, तुम्हाला दाखवला आहे त्यातला थोडासा शेंगदाण्याचा कूट आपण घालणार आहे. मग चला आता लागूया तयारीला. कढई गॅसवर ठेवली आहे, त्याच्यात टाकले आपण 2-1.5 पळी तेल टाकलं आहे बरं का. तुम्हाला हवी तशी तुम्ही टाकू शकता. आणि मैत्रिणींनो, बटाटा हा शरीराला खूप चांगला असतो, खरंच खूप पौष्टिक बी असतो, हेल्दी असतो. चला याच्यात खरडा टाकून घेतलेला आहे. आणि आपल्याला अगदीच मुचमुचीत असं काय करायचं नाही, अगदी झणझणीत चमचमीत असा झाला पाहिजे. अगदी एक घास खाताच तोंडाला चव आली पाहिजे बरं का. त्याच्यामुळं असा मस्त खरडा हा वाटून टाकलेला आहे. आणि ह्या खरड्यात लसूण वगैरे काही घातलेलं नाही, फक्त जिरी आणि मिरच्या हे असं वाटून घेतलेलं आहे बरं का. हे बघा, मस्तपैकी आता मी याच्यात बटाटा हा फोडून टाकते बरं का. आपण जोपर्यंत बटाटा फोडतोय तोपर्यंत खालची मिरची इथं अगदीच छान परतणार आहे. अगदी मिरचीचा त्या खरड्याचा कच्चापणा दूर होणार आहे अशी आपल्याला परतून घ्यायची बरं का. बघा, अगदी छान तेलात ती बी अगदी परतती. मी आता जोपर्यंत बटाटा फोडते ना तोपर्यंत काय तिला हलवणार नाही आहे, की मिरची आपली छानच परतली पाहिजे, खायला बी अगदीच अप्रतिम अशी लागणार आहे. मग पहा, ही आजची मिरची खूपच वेगळी आहे ना. आपल्याला त्याला हळद टाकायची ना, मोहरी टाकायची ना, जिरं टाकायचं बरं का. आता टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट, आणि कूट झाला की टाकायचे चवीपुरतं मीठ. पहा, एकदम साधी सोपी आहे आणि ह्याच्यात काहीच असं वेगळं नाही आहे, पण खायला अप्रतिम लागते बरं का मैत्रिणींनो. चला आता पूर्ण मिक्स करून घेऊया. आणि मिरचीचा खरडा आता अगदी छान पद्धतीने हे झालेला आहे. अगदी छान पद्धतीने आपण याला खालवर करूया. आणि खरंच तुम्ही जेवढा बटाटा हा परससान, ह्या मिरचीला परससान, तेवढी ती भारी लागणार आहे. आणि खरंच मैत्रिणींनो, खूप छान लागते. पाहू शकता तुम्ही, एवढी अप्रतिम लागते ना. फक्त त्याची परतायची आणि हे करायची, मेहनत घ्यायची. पाहू शकता मी कशा पद्धतीने परतती. अगदी छान अशी मिरची आपली ही संपूर्ण सगळ्या बटाट्याला लागली पाहिजे. हा ठेचासुद्धा संपूर्ण असा पांगला पाहिजे. आणि मग तिचं खायचं अशी भारी लागते, चवदार, खूप चवदार लागते. पहा बरं, आता पाहूनच तोंडाला पाणी सुटतं की एवढी भारी लागते ही. पहा आता एका याने मी 2 ह्याने हलवणार बरं का. एका हातात चमचा घेतला आहे, एका हातात कालथा, म्हणजे अशी पूर्ण मिक्स होती बघा ती. म्हणजे आपली कढईही सरकत नाही आणि बटाटा बी अगदी छानपैकी मॅच होतो आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा बटाटा आपल्याला संपूर्ण मॅच करून घ्यायचा आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी. अगदी तुम्ही तसंही खाऊ शकता. आणि तसं जर म्हणलं तर हा तसंच खायासाठी केलेला आहे मी. हा पोळी चपातीबरोबर अजिबात खायचा नाही, भाकरीसोबत. हा तसाच बटाटा खायचा, एवढा छान लागतो, खूप छान लागतो. आणि तो बी गरम गरम खायचा बरं का. गार झाल्यावर काहीही बरोबर लागत नाही. गरम गरम यालाच आपल्याला ताव मारायचा मैत्रिणी. मग नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला बटाट्याचा कसा वाटला. हिरवीगार ही बटाट्याची चटणी नुसती तशीच खायची कशी वाटली मैत्रिणी, नक्कीच सांगा. चला मग उद्या भेटूया. बाय.